विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता। मंत्रिमंडळ विस्तार, काही मंत्र्यांच्या खात्यामध्ये बदल अपेक्षित। पालकमंत्र्यांच्या अदलाबदलीची ही शक्यता। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। राज्यातील भाजपच्या प्रत्येक उमेदवाराकडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मागितला लोकसभा मतदारसंघाचा अहवाल। निकालानंतर विधानसभा निहाय विश्लेषण केले जाणार। चांगली कामगिरी न केलेल्या आमदारांचे विधानसभेचे तिकीट धोक्यात येण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंची मतदानाच्या दिवशीची पत्रकार परिषद वादाच्या भोवऱ्यात। निवडणूक आयोग ॲक्शन मोडवर काय पावलं उचलणार याकडे लक्ष। भाजपने केली होती तक्रार। हिंजवडीमधील जेवढ्या कंपन्या बाहेर गेल्या त्या उद्धव ठाकरे सरकारच्या काळात गेल्या। उद्धव ठाकरे लंडनमध्ये बसून खोटी माहिती देत आहेत, त्यांना लंडनहून परत येऊ द्यायचं का याचा महाराष्ट्रातील जनतेने विचार करावा। नितेश राणे यांची उद्धव ठाकरेंवर टीका। विजय वडेट्टीवार जिथे निवडून येतात त्या जागी महायुतीचाच उमेदवार निवडून येणार। काँग्रेसमध्ये फूट पडलेली असून निवडणुकीमध्ये काँग्रेसमधील अदृश्य शक्तींनी मदत केली। 4 जून नंतर ते सगळे भाजपमध्ये प्रवेश करतील, त्यात वडेट्टीवारांचंही नाव। नितेश राणेंचा गौप्यस्फोट। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील एक मोठा गट काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचा दावा। शरद पवार गट आमदारांचे सोनिया गांधींची भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती। 4 जून नंतर अजित पवार गटाचे बरेच आमदार बाहेर पडणार, कारण अजितदादांची नौका बुडणार आहे। सुनील तटकरेही भाजपमध्ये तयारी करतायत। सुनील तटकरेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांची प्रतिक्रिया। थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षी क्रमांक 1 वर। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। गेल्या वर्षीपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक यावर्षी महाराष्ट्रात आल्याची फडणवीसांची माहिती। नागपूरच्या शारदा चौकावर झालेल्या हिट अँड रन प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं विद्यमान गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र। विधानसभेला 288 जागा लढवणार असल्याची मनोज जरांगेंची माहिती। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास निवडणूक लढणार। मनोज जरांगेंची पुण्यात घोषणा। 4 तारखेपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती। लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे। जरांगे एका समाजाचं नेतृत्व करतायत, त्यांनाही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे। मनोज जरांगेंच्या निवडणूक लढवण्याच्या घोषणेवर भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। ध्यानधारणा करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी सूर्याला दिलं अर्घ्य। स्वामी विवेकानंद यांची याच ठिकाणी केली होती ध्यानधारणा। दरम्यान सर्वसामान्यांसाठी विवेकानंद रॉक मेमोरियल सुरू करण्यात आलंय। इतर भाविकांना त्रास होऊ नये म्हणून मोदींनी स्मारक पर्यटकांना खुलं करण्याचे दिले होते निर्देश। पंतप्रधान मोदींची ध्यानधारणा हा केवळ दिखावा, त्यांना घरातही ध्यान करता आलं असतं, त्यासाठी कॅमेरे घेऊन विवेकानंद मेमोरियलला जाण्याची गरज नव्हती, खरगेंचं वक्तव्य। मोदी स्टंटबाज आहेत, स्वतःला देव म्हणून घ्यायलाही त्यांनी कमी केलं नाही। आता एका देवानं दुसऱ्या देवाकडे साकडं घालावं हा स्टंट सुद्धा मोदीच करू शकतात। जनतेनं याला करमणूक म्हणून पाहावं, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीच्या 7 राज्यांमधील 57 मतदारसंघांमध्ये उद्या मतदान। निवडणुकीच्या या अंतिम टप्प्यात 904 उमेदवार रिंगणात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातही उद्या मतदान, तर हिमाचल प्रदेशातील मंडीतील भाजप उमेदवार अभिनेत्री कंगना रनौत यांचंही भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार। लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला 275हून अधिक जागा मिळतील। इंडिया आघाडीचंच सरकार असेल। पंतप्रधान पदासाठीचा उमेदवार 4 तारखेनंतर घोषित करणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची माहिती। लोकसभेचा निकाल लागल्यानंतर 48 तासात इंडिया आघाडी पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर करणार, काँग्रेस नेते जयराम रमेश यांचं मोठं विधान। सर्वाधिक जागा मिळतील त्या पक्षाचाच इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधान पदावर दावा, काँग्रेस नेते जयराम रमेश यांचं वक्तव्य।
साईबाबांचे आशीर्वाद मोदींवर राहावे आणि पुन्हा त्यांचं नेतृत्व देशाला मिळावं अशी साईबाबांकडे प्रार्थना केल्याची साई दर्शनानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया। मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये नवा ट्विस्ट। भाजपकडून इच्छुक अनिल बोरनारे यांनी घेतले 2 उमेदवारी अर्ज, त्यापैकी एक भाजपच्या नावानं तर दुसरा अपक्ष म्हणून घेतल्याची माहिती। मनसे पदवीधर निवडणूक लढण्यावरती ठाम। मनसेच्या भूमिकेमुळे भाजपच्या अडचणीत वाढ। मनसेचे उमेदवार अभिजित पानसे उद्या उमेदवारी अर्ज भरणार। भुजबळांनी आव्हाडांबाबत व्यक्त केलेलं मत वैयक्तिक, पक्षाचा आणि नेतृत्वाचा त्या वक्तव्याशी संबंध नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कोणीही सहन करणार नाही। भाजप नेत्यांकडून असं घडलं असतं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी धिंगाणा घातला असता। नितेश राणेंची प्रतिक्रिया। मराठा योजनांची माहिती मराठा तरुणांपर्यंत पोहोचली नाही तर योजनांचा लाभ कसा मिळणार? योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठी जाहिरातींवर खर्च केला जातो। सुप्रिया सुळेंनी या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत। नितेश राणेंची सुप्रिया सुळेंवर टीका। नितेश राणे आणि पंकजा मुंडे यांची शिर्डीमध्ये साई मंदिर परिसरात झाली भेट। नितेश राणे माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना पंकजा मुंडे यांचा साई मंदिर परिसरात प्रवेश। दोघांनीही एकमेकांची आस्थेनं केली विचारपूस। बदनापूर तालुक्यामधील दुष्काळग्रस्त गावांना नाना पटोलेंनी दिली भेट। राज्याचे मुख्यमंत्री सुट्टीवर आणि मंत्री विदेशात असल्यानं जनता बेजार आहे। नाना पटोलेंची सरकारवर टीका। मराठवाड्यातल्या जवळपास 75% भागात दुष्काळ। शेतकरी आत्महत्येसाठी सरकार जबाबदार असल्याचा नाना पटोलेंचा आरोप। आता सरकारनं मदत केली नाही तर काँग्रेस रस्त्यावर उतरणार, पटोलेंचा इशारा। पाण्याअभावी जळालेल्या फळबागांचे तत्काळ पंचनामे करून मदत द्या। ठाकरे गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। मदत न मिळाल्यास मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलनाचा इशारा। विवेक कोल्हे यांनी अपक्ष म्हणून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज केला दाखल। यावेळी शिक्षण संस्थेच्या माजी सरचिटणीस निलिमा पवारही उपस्थित। शेतकऱ्यांच्या दुधाला 5 रुपयांची सबसिडी योजना पूर्ण। 2 महिन्यात 3 लाख शेतकऱ्यांना 226 कोटी रुपयांच्या सबसिडीचं वाटप। पारदर्शकपणे योजना राबवल्यानं दूध संघ आणि कंपन्यांकडून सचिव तुकाराम मुंढे यांचे आभार मानून मंत्रालयात केला सत्कार। मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। मुलुंडच्या आनंदनगर टोल नाक्याजवळ मोठी वाहतूक कोंडी। ठाणे स्थानकात 5 नंबर फलाटाच्या रुंदीकरणाचं काम काल रात्रीपासून सुरू। आतापर्यंत सुमारे 30 ते 35% काम पूर्ण। 600 मीटरचा ट्रॅक बाजूला सरकवण्यात यश। मुंबईमध्ये मध्य रेल्वेवरती आजपासून रविवार दुपारपर्यंत विशेष मेगा ब्लॉक। लोकलच्या एकूण 930 फेऱ्या रद्द। मध्य रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा। मुंबईकडे जाणाऱ्या स्लो लाईनवरचं काम वेळेआधीच पूर्ण। मुंबईकडे जाणाऱ्या स्लो लाईनवरून वाहतूक सुरू। ठाणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून बंद केलेली वाहतूक सुरू। कल्याणहून मुंबईच्या दिशेनं जाणारा स्लो लोकल मार्ग मोकळा। मध्य रेल्वेवरील ब्लॉकमुळे बेस्टकडून अतिरिक्त बस सीएसएमटी ते भायखळा, धारावी, दादर, कुलाबा ते वडाळा स्थानकासह इतर 9 मार्गांवर 55 अतिरिक्त बसेस धावल्या। विरार ते वैतरणा दरम्यान शनिवारी मध्यरात्री ते रविवारी पहाटेपर्यंत पश्चिम रेल्वेवर ब्लॉकमुळे 2 जूनला काही रेल्वेगाड्या रद्द करणार। उद्या मुंबईसह उपनगरामध्ये हलक्या पावसाची शक्यता। भारतीय हवामान खात्याचा अंदाज। संपूर्ण मुंबईत कालपासून 5% पाणी कपात लागू तर 5 जूनपासून 10% पाणी कपात करण्याचा पालिकेचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।